मार्गशीर्ष शेवटच्या गुरुवारी एकादशीला उद्यापन करताना या 3 चुका करू नका. मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी म्हणजेच चौथ्या गुरुवारी एकादशी आहे, तर उद्यापन करावे का? मासिक पाळी, सुतक, विटाळ किंवा बाहेरगावी जाणार असाल तर काय करावे? एकादशी दिवशी नैवेद्य दाखवला जातो का? एकादशी आणि गुरुवार दोन्ही उपवास असतील तर उपवास कधी सोडावा? मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे आणि आपले 2 गुरुवार झाले आहेत. 26 डिसेंबरला चौथा गुरुवार आहे. या महिन्यामध्ये 4 गुरुवार पडले आहेत. त्यातले 2 गुरुवार आपल्याकडून झालेले आहेत. चौथ्या गुरुवारी एकादशी आहे. सर्वांना पडलेला मोठा प्रश्न म्हणजे एकादशी आली आहे, मग त्या दिवशी उपवास सोडावा का आणि देवीला नैवेद्य दाखवावा का आणि त्याच दिवशी उद्यापन करावे का? कारण एकादशी दिवशी देवांना नैवेद्य दाखवला जात नाही, कारण एकादशी भगवान विष्णूंना समर्पित आहे. म्हणून एकादशी दिवशी उद्यापन करावे का, असा सर्वांना प्रश्न पडलेला आहे. किंवा मग चौथ्या गुरुवारी जर कोणी बाहेर जाणार असेल तर त्यांनी काय करावे? किंवा मग मासिक पाळी येत असेल आणि कोणताही विटाळसुद्धा येत असेल तर चौथ्या गुरुवारी उद्यापन करावे का? तर ते कसे करावे पहा, आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपण मागच्या वर्षी अमावस्येला उद्यापन केलं होतं, तर याच वर्षी तुम्ही एकादशीला सुद्धा उद्यापन करू शकता. असे कुठे लिहिले नाही की मार्गशीर्ष महिन्याचा व्रताच्या उद्यापनाला एकादशी चालत नाही. आता सगळ्यात महत्त्वाचं की एकादशीला देवाचा उपवास असतो. एकादशी भगवान विष्णूंची सेवा केली जाते, पण सत्यनारायण केलं जात नाही. जर तुम्ही माता लक्ष्मीचं उद्यापन तुम्ही एकादशीला करू शकता, जर तुमची इच्छा असेल तर. आता समजा एखाद्या स्त्रीचा जर एकादशीचा उपवास असतो आणि मार्गशीर्ष गुरुवार पण असतो, मग त्यांनी पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता. आणि शेवटच्या म्हणजे चौथ्या गुरुवारी जर तुमचे एकादशीचे व्रत देखील असेल तर तुम्ही शुक्रवारी उपवास सोडायचा आहे. गुरुवारी रात्री उपवासाचे काहीतरी गोड किंवा फळे वगैरे खायचे आहेत आणि शुक्रवारी एकादशीचे उपवास सोडायचा आहे. कारण भगवान विष्णूंना एकादशी समर्पित असल्यामुळे एकादशीचे अर्धे व्रत करत नाहीत, म्हणजेच आपल्याकडे म्हणतात की लंगडी एकादशी करत नाहीत, त्यामुळे ते व्रत रुजू होत नाही. म्हणून एकादशी दिवशी संध्याकाळी उपवासात काहीतरी खाऊन शुक्रवारी उपवास सोडायचा आहे, ज्यांची एकादशी आहे त्यांनी. आता काय असते की महिलांचं असतं की आम्हाला मार्गशीर्ष महिन्यात उद्यापन करायचं आहे, कारण उगीच काहीतरी अशी समजूत चुकीची आहे. बऱ्याच ठिकाणी असे म्हणतात की मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारचे व्रत मार्गशीर्ष महिन्यातच उद्यापन देखील करायचं असतं. पण एखाद्या गुरुवारी अडचण आली तर काहीही हरकत नसते. पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता. पौष महिना अजिबात वाईट नसतो. पौष महिना भगवान सूर्याला समर्पित आहे. भगवान सूर्याची मनोभावे पौष महिन्यात पूजा केली जाते. सर्व स्त्रिया सूर्यनारायणाची पूजा करतात आणि मनोभावे सूर्यनारायणाचे रविवारचे व्रत देखील करतात. त्यामुळे पौष महिन्याला वाईट समजू नका. तुम्ही पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी व्रताचे उद्यापन नक्कीच करू शकता. जर तुमची एकादशीचे व्रत असेल किंवा मासिक पाळी असेल तर तुम्ही कुठे बाहेर ठिकाणी गेला असेल तर तुम्ही पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी उद्यापन नक्कीच करू शकता. जर मार्गशीर्ष महिन्यात काही कारणाने तुम्हाला उद्यापन करणं जमलं नाही तर पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी तुम्ही उद्यापन केलं तरीही चालेल. काही महिलांचा प्रश्न असतो की 3ऱ्या गुरुवारी उद्यापन करू का, कारण मी चौथ्या गुरुवारी बाहेर जाणार आहे, तर मी मग कधी उद्यापन करू? तर अशा महिलांनी सरळ त्यांनी पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी उद्यापन करावे. ही यथाशक्ती सुवासिनी किंवा 7 कुमारिकांना बोलावून त्यांनी उद्यापन करावे. 7 महिलांची ओटी भरावी, त्यांना काहीतरी गोड खायला द्यावे, केळीचे फळ द्यावे आणि व्रताचे पुस्तिका द्यावे. यथाशक्ती उद्यापन करावे. शक्तिभावाने देवीची पूजा करावी. देवीला क्षमा याचना मागावी की माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला माफ करा. काही महिला असे करतात की ग्रंथ वाटले जातात. महालक्ष्मी व्रताचे तर
महिला त्या ग्रंथाचा मानसन्मान ठेवत नाहीत. त्या महिला टाकून देतात किंवा इथे तिथे ठेवतात किंवा खाली ठेवतात. मग लहान मुले ते फाडू शकतात. अशा प्रकारे ग्रंथांचा अपमान होतो. जो व्यक्ती ग्रंथाचा मान ठेवणार आहे, पुढच्या वर्षी व्रत करणार आहेत, अशाच व्यक्तींना तुम्ही ग्रंथ द्या. उगीच ज्याच्याकडून ते व्रत केलं जाणार नाही अशा व्यक्तींना ते ग्रंथ देऊ नका. जर जी व्यक्ती त्याचा मान सन्मान ठेवू शकते, कारण व्रत पुस्तिका देण्यामागील उद्देश हाच असतो की त्यांनी देखील मार्गशीर्षचे गुरुवारचे व्रत करावे. परंतु जर त्या व्रत पुस्तकाचा मान सन्मान राहणार नसेल तर तुम्ही अशा व्यक्तींना व्रत पुस्तिका देऊ नका. कारण व्रत पुस्तिका देण्यामागील उद्देश हाच असतो की त्यांनी देखील मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवारचे व्रत करावे. परंतु जर त्या व्रत पुस्तकाचा मान सन्मान राहणारच नसेल तर तुम्ही अशा व्यक्तींना व्रत पुस्तिका देऊ नका. जर गुरुवारचा उपवास असेल तर तुम्हाला एखाद्या व्यक्तीने शेवटच्या गुरुवारी उद्यापनासाठी जेवायला बोलवलं आहे तर त्यांच्या घरी जावं आणि जेवण करावे. असं अजिबात मनात घेऊ नका की माझा उपवास आहे आणि माझा उपवास मी माझ्याच घरी सोडणार आहे. असं करणं तुम्ही लक्ष्मी स्वरूपात त्यांच्या घरी जाणार असता. हा मान मिळायला देखील खूप मोठं भाग्य लागतं. म्हणून महिलांनी कृपया असं करू नये. जर कोणी तुम्हाला जेवणासाठी बोलावलं तर नक्कीच जावा. परंतु जर तुम्हाला खरंच त्रास होत असेल, सतत खाणं जमत नसेल किंवा जास्त गोडधोड जमत नसेल किंवा पित्ताचा त्रास असेल तर तुम्ही तसे सांगू शकता. परंतु असं अजिबात करू नका की तुम्हाला बोलावलं आहे आणि तुम्ही गेला नाही, की माझा उपवास आहे, मी माझ्याच घरी सोडणार आहे. तर असं करू नका. तुम्ही तुमच्या देवीला नैवेद्य वगैरे दाखवा आणि त्यांच्या घरी जेवण करू शकता. आणि महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर या दिवशी तुमच्या घरी कोणतीही स्त्री आली तर तिला अन्नदान करा, मान सन्मान करा. मग ती वयोवृद्ध स्त्री असली, विधवा स्त्री असली तरी तुम्ही तिचा मान सन्मान करा. तिला गोडधोड खायला द्या. कारण या दिवशी देवी लक्ष्मी कोणाचेही स्वरूपात येऊ शकते. काही जणांचं असं म्हणणं असतं की मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन मार्गशीर्ष गुरुवार महिन्यातच करायचे असते, पण असे अजिबात नसतं. तुम्ही एखादा गुरुवार राहिला तर तो पौष महिन्यात देखील करू शकता. व्रत आणि उपवासामागील कारण एकच आहे की मार्गशीर्ष महिन्यात देवीच्या सात्विक लहरी पृथ्वीवर जास्त सक्रिय असतात. म्हणून मार्गशीर्ष महालक्ष्मीची जास्त आपल्याकडून सेवा करावी आणि ती प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये कायमचे वास्तव्य करावे. यासाठी महालक्ष्मीची मनोभावी सेवा केली जाते. जास्तीत जास्त आई लक्ष्मीची सेवा करा. देवी लक्ष्मी सर्व समजून घेते. शहरामध्ये जास्त बायका नसतात. उद्यापनासाठी 7 बायका मिळणे सुद्धा कठीण होऊन जाते. तर अशा वेळी तुमच्या घरी एक जरी सुवासीन असेल किंवा एक जरी सुवासीन तुम्हाला मिळाली, तुमच्या ओळखीची मिळाली, जरी मैत्रीण असेल तरी तुम्ही तिचाच मान सन्मान करा. तिला जेवणासाठी बोलवा, तिचीच ओटी भरा आणि मनापासून उद्यापन करा. देवी मानून घेते. उद्यापनाच्या दिवशी नक्कीच तुम्ही जेवण बनवायला पाहिजे. सुवासिनींचा मान सन्मान करून त्यांना पोटभर जेवून खाऊ घाला. यामुळे माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा खुश होते आणि त्यांच्या कृपेने घरामध्ये कधीच कशाचीच कमतरता पडत नाही. उद्यापनाच्या दिवशी सुवासिनींची उष्टे ताट आपल्या घरात पडलं असेल तर अशा वेळी पूर्वीपासून सर्वजण म्हणत आलेले आहेत की 1, 2, 5, 7 सुवासिनी तुम्हाला जमेल तेवढे यथाशक्ती तुम्ही जेवण आवश्यक द्या. 1 सुवासिनीला जेवण घातलं तरी चालेल किंवा मग 7 कुमारिकांना किंवा 7 कुमारिका मुली, 5 कुमारिका मुली यांना बोलावून तुम्ही त्या मुलींना व्रताचे एक पुस्तक देऊन, फळे देऊन त्यांचा मान सन्मान करू शकता. ज्यांची एकादशी नाही त्यांनी उद्यापन केलं तरी चालेल. जर मासिक धर्म आला असेल तर तुम्ही नक्कीच पुढच्या गुरुवारी उद्यापन करू शकता. किंवा कुठलाही विठाळ आला असेल, सुतक आलं असेल तर त्याच्या 10-12 दिवस जाताच. मग तुम्ही मांडणी वगैरे करून चालणार नाही. तुम्ही फक्त उपवास करायचा आहे. तुम्ही देवीची सेवा करा, उपवास करा, पण मनोभावे व्रत करा, सेवा करा. परंतु काही अडचणींनी जर आपल्याला हे करणे शक्य झालं नसेल तर उगीच मनामध्ये काहीही आणू नये. फक्त उपवास केला आणि मांडणी नाही केली तर तुम्हाला बाहेरगावी जावे लागेल. तर तुम्ही जर तुमच्या लेकीच्या घरी गेला, किंवा सुनेच्या घरी गेला,
पाहुण्यांच्या घरी गेला तर तिकडे जाऊन सेवा केली तरी देखील चालते, पण सेवाच महत्त्वाची आहे. कुठलाच महिना वाईट नसतो. पौष महिना देखील अत्यंत चांगला आहे. तुम्हाला जर एकादशी व्रताच्या दिवशी उद्यापन करावेसे वाटत नसेल तर तुम्ही पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी उद्यापन करू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.